ज्ञानप्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। एका ब्राह्मणाला जीवनमुक्त पुत्राची प्राप्ती। कोणी एक ब्राह्मणाचे ग्रही परमभाग्यास्तव पाही, जन्म पावला चर्मदेही त्याचे वैभव तेही नेनिजे, तेवी शुक्तिके माझी रत्न। तेवी शुक्तिके माझी रत्न। का लोहा माझी गुप्तधन, तेवी याचे हृदयचे ज्ञान इतर जन नेनती। कोहम भावे करावे रुदन, सोहम भावे हास्यवदन, दोन्ही सांडुनी आपण मुळीचे मौन अखंडत्वी। तो जन्मोनिया जान, जन्मलो न म्हणे आपण, त्याशी नाही रडकेपण। मा कोहम भावे कोण टाहो फोडी, टाहो न फोडी बाळक, तेथे मिळाले लोक। अवघे म्हणती अलोलिक, निश्चयो एक न करवे। हा बाळ जन्मल्यानंतर रडत नाही, हसत नाही। आता रडत नाही, नवजात शिशु जन्म झालेला रडत असते आणि त्याचं रडणं शांत करण्यासाठी मग आई काय करत असते, अंगाई गीत गात असते। पण हे बाळ रडतच नाही, तर रडत नाही म्हणून आता लोक विचार करू लागले की भाऊ हे का रडत नाही, हो ना। मग हसत नाही, टाहो न फोडी बाळक, तिथे मिळाले लोक, तिथे लोक जमा झाले। अवघे म्हणती आलो लेक, निश्चयो एक न करवे, एक निश्चय होईना आता। कसं, प्रेत म्हणो तरी प्राण आहे, प्रेत म्हणावं मुर्दा म्हणावं तर प्राण आहे याच्यामध्ये, श्वासोश्वास चालू आहे। अंध म्हणो तरी पाहते पाहे, जे दिसायला त्याला टकमक टकमक पाहायला लागलं आंधळं म्हणावं तर, बरं का। हे ठाईचे रडो नेणे काय, अभिनवमय बाळक, याला रडणं माहीतच नाही का, असं लय विचित्र बाळ आहे म्हणे हे। तेज अंगीन समाय, अंगातलं तेज असं पुंज आहे, जसं 12 सूर्याचं एके ठिकाणी मिळून जेवढं तेज, असं तेज तर भरपूर आहे। मग देखता तहान भूक जाय, त्याला पाहिल्या बरोबर तहान भूक हरपून जाते। केवळ वेळी नव्हे माय, या जन्माची सोय चोजवेना। बरं, येडं म्हणता येत नाही, या जन्माची त्याची काय सोय असन बाप्पा, कशी लागन आता हे। पालखी उनी तळी पडे, ते पाळण्यातून खाली पडतंय, आता पडल्यावर तर रडावं ना। हा, का झोंबलिया मुंगे माकोडे, आता मुंग्या चावत्यात, मकोडे चावतात, आहे का नाही। आता ते मकोडा असताना त्याची पकड अशी जबरदस्त असते की मुंडकं तुटते पण ती सुटत नाही। मुंगळा मुंगळा माकोडे म्हणतात त्याला, मकोडा। तरी सर्वथा न रडे, मुंग्या चावल्या तरी रडत नाही। द्वंद्व चरफडे चरफडे ना, आता असे चिरकतेत ना लेकर, रडतेत जास्त, चिमटी बसली की। तर हे तसं काहीच रडत नाही, चरफडन काहीच होईन। काय समजावं या बालकाबद्दल। सामान्य बालकांच्या धर्माची उपेक्षा व मौन यामुळे माता पिता दुःखी झाले। आता असं कवरग बी चलत राहिलं तर आईवडिलांना दुःख होतं ना। हे बोलत नाही, रडत नाही, काही करत नाही, काय करावं आता, आईवडिलांनी काय समजा। सर्वथा न करी रुदन, रडत नाही ना, कधीच रडत नाही, संध्याकाळी नाही, सकाळी नाही, दुपारी नाही। त्याला वाटलं ब सगळे घरी नसताना तरी रडन, तेव्हा बी रडन। मातेने मुखी घातले असताना आता त्याला वाटलं बाबा एखाद्या वेळ भूक लागल्यावर तरी रडत असन किंवा रडत नसन, त्याला भूक असन म्हणून रडत नसन। मग तिने नाही का काय केलं, आता तोंडामध्ये दिलं प्यायला। चोखून न करी स्तनपान, आता बाळ काय करते, भुकेला असलं की चुरू 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 ओढायचं, मशीन चालू असते, ते पाना सुटत असते, वासरू ओढतच असते।
ती दूध काढायच्या आधी त्याला सोडावं लागते. मग त्याला तिनं पाना सोडला की त्याला बाजूला काढते, तिने आपलं ते कॅन लावतात, बघून लावतात दूध काढायला. आता आम्ही काढत होतो ना. तर तसं बी नाही. स्वानंदे पूर्ण नित्य तृप्त, ती आपल्याच आनंदामध्ये नित्य तृप्त आहे असं बालक आहे. स्तनपान न करी सर्वथा, असं नाही की सकाळीच पिणं ते संध्याकाळी बी पिणं, म्हणजे पेच न आता हे दूध. या लागी उदास झाली माता, म्हणून आईसुद्धा काय झाली, उदास झाली. कारण आईला लेकरानं दूध पिल्यावर आनंद होत असतो. तिचं पोट भरलं की हिचं पोट भरत असते, लेकराचं पोट भरलं की आईचं पोट भरत असतं ॲटोमॅटिक. कासवाचं जे पिलू असते ना ते लांब असते आणि कासवी इकडं असते. आता बघा त्यांची पद्धत कशी पोट भरण्याची. कासविनीनं फक्त दृष्टीनं त्या पिलाकडं पाहिलं की त्याचं पोट ॲटोमॅटिक भरतं. हे कसं भरतं, ईश्वरी सूत्र आहे, पण भरतं. म्हणून कृपा कटाक्ष निहाळिले, आपुल्या पदी बैसविले. म्हणून सद्गुरूची फक्त कृपा दृष्टीच आपल्यावर जर पडली ना, तर आपल्याला पूर्णत्वाचा अनुभव येत असतो, कल्याण होत असतं. या लागी पिता उपेक्षी, कदा न करी अहम ममता. या लागी पिता उपेक्षी, हे मी माझं म्हणतच नाही, बाबा बाबा असं काही बोलतच नाही. म्हणून त्याचे वडीलसुद्धा काय झाले, नाराज झाले. झाली 8 वर्षे पूर्ण, 8 वर्ष झाले, 1 नाही 2 नाही, किती 8 वर्ष पूर्ण. केवी करू उपनयन. आता उपनयन संस्कार कसा करावा, मुंज. कारण ब्राह्मण समाजामध्ये काय असतं, मुलाची मुंज करावं लागत असते आणि मुंजीमध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागत असतो. आणि गायत्री मंत्राचा उच्चार केल्याशिवाय ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही बरं का. हे 16 षोडश संस्कारापैकी एक संस्कार आहे उपनयन संस्कार, त्याला आपण मुंज म्हणतो. तर कसं करावं, जन्मुनी याशी लागले मौन. हे जन्मल्यापासून याचं मौनच चालू आहे. गायत्री स्मरण करीना, गायत्री मंत्राचं स्मरण सुद्धा करत नाही. गायत्री मंत्राचे पठन 1 वेळ करिता संपूर्ण. एकदा का गायत्री मंत्राचं ते पठन पूर्ण झालं तर याशी येतं ब्राह्मणपण, मगच ब्राह्मणपणा अंगी येतो. ऐशी चिंतापूर्ण पितया ती. आता अशी वडिलाला चिंता लागली. 8 वर्षाच्या या मौनीला आईबापांनी घराबाहेर घालविले तरी त्याच्या आत्मानंद स्थितीला संग नाही, भंग नाही. कारण ह्याला आता 8 वर्षाचा असताना आईवडिलांनी त्याला घराच्या बाहेर काढून दिलं तरी ती त्याचा जो आनंद होता त्याच्यात काही भंग नाही, थोडासुद्धा किंचित तुटलंच नाही. त्याला राग नाही, काहीच नाही, काय. पुत्राचा निश्चय पूर्ण, त्या बाळाचा निश्चय पूर्ण होता, पक्का होता. करिता गायत्री मंत्र पठन. तर गायत्री मंत्राचं जर त्यांना उच्चार केला, अंगी लागले ब्राह्मणपण मदचारी वर्ण विटाळू. जर मी गायत्री मंत्राचा उच्चार केला तर अंगाला ब्राह्मणपण येणार आणि ब्राह्मणपणा जर आला तर मग 4 वर्णाचा विटाळ होणार. असं ते बाळक विचार करायला लागलं. बघा, ते ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, पण ते आता त्याची भाषा कोण समजन. म्हणून येथे पाहिजे जातीची, इथे कोणीतरी जातीचं पाहिजे ना, त्याला कळायला पाहिजे. सगळे देहात्मबुद्धीच येते. हे न करी गायत्री स्मरण, पितेनं घातला दौडून. गायत्री स्मरण करत नाही म्हणून वडिलांनी घराच्या बाहेर काढून टाकलं. जरी माता निधी अन्नपान तरी दीनवदन तो नव्हे. आणि आई आता त्याला अन्न पाणी काही देत नाही म्हणून सुद्धा त्याचा चेहरा सुकलेला नाही. ऐशी त्या बालकाची स्थिती, तीची समयी सहजगती. शंकराचार्य भिक्षार्थी त्या ग्रहाप्रती आपण आले. अशी त्या बालकाची स्थिती असताना त्याच वेळेला सहज शंकराचार्य, विश्व गुरु शंकराचार्य हे सहज भिक्षेच्या निमित्तानं तिथं आले. त्या ग्रहाप्रती आपण आले, त्या घराजवळ आले. श्री शंकराचार्यांचे त्या ब्राह्मणाच्या घरी सहज आगमन व तो सहजावस्थेतील बालक पाहून त्यांना परमानंद झालेला आहे. कारण
गाठ पडे ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. तुकोबरायांना ती नजर होती. मग ज्ञानी पुरुषाची भेट झाल्यानंतर ते वर्म लक्षात येत असतं. तसं आचार्यांना या बालक, कारण हे बालक आत्मज्ञानी होतं आणि त्यांनी त्याची अवस्था पाहिल्यानंतर त्यांना आनंद झाला. आता व्यवहारे अति सघन अग्निहोत्री सुब्राह्मण भिक्षार्थी आचार्यासी आपण बहुसाल जाण प्रार्थिती. आता त्या ब्राह्मणाच्या घरी अग्निहोत्र ब्राह्मण म्हणजे जे दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र नावाचा एक वैदिक यज्ञ करतात, जे यजुर्वेदाचे पालन करतात. यज्ञाद्वारे ते पवित्र अग्नी दूध तूप अर्पण करतात. हे जिझवतिया ब्राह्मण या समाजातील एक नाव आहे, ज्याच्यामध्ये पराशर, अत्री, वत्स आणि वसिष्ठ या गोत्रांचा समावेश होतो. असा व्यवहारात अतिशय धनवान अग्निहोत्री ब्राह्मण भिक्षेसाठी आलेल्या आचार्यांना बरेच वर्ष आपण गेले नव्हते. आज सहजच त्यांच्या घरी आले. बाळाजवळ आल्यावर त्याची आत्मस्थिती पाहून आचार्यांना आनंद झाला. त्याचे चिन्ह पाहून त्याच्या हृदयातील ज्ञान जाणून शंकराचार्य प्रसन्न झाले. स्वतः संतोषाने सुखमय झाले. बाळाला दृष्टीने पाहताच आचार्यांना कोटी आनंद झाला. त्याच्या परमानंदाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आचार्यांनी आदराने प्रश्न केलेला आहे. कारण जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत आत्मस्थिती कळत नसते. उपेक्षणू त्याचे भिक्षेसी साक्षेपे आले त्याची आग्रहासी. देखोनी स्थिती बाळकापाशी झाले संतोषी आचार्य. देखून या त्याचे चिन्ह जाणोनी त्याचे हृदयीचे ज्ञान. शंकराचार्य सुप्रसन्न स्वये संतोषोन सुखमय झाले. त्यासी देखताची दिठी आचार्यासी आनंद कोटी. त्यांच्या परमानंद गोटी ऐकावया पोटी प्रश्नादरू केला. अतिशयेशी श्री शंकरू करिता झाला प्रश्नावरू. ज्ञान विज्ञान निज निर्धारू आत्मसाक्षात्कारो प्रगटावया. त्या बालकाचा आत्मसाक्षात्कार प्रगट करण्यासाठी आचार्यांनी त्याला आदरानं प्रेमानं प्रश्न करायला सुरुवात केली. कस्त्वं शिशो कस्य कुतोऽसि गन्ता किन्नामते त्वं कुत आगतोऽसि एतन्मयोक्तं वदच्चार्भकत्वं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोऽसि मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोऽसि. पहिल्या श्लोकामध्ये आचार्य विचारतात, शिशो म्हणावया कारण नेने शब्दापशब्द ज्ञान परी बालकत्वाचे अज्ञान त्यामाजी जाण असेना. आता शिशु म्हणायला काय कारण आहे? याचं कारण आहे की याला शब्द आणि अपशब्द याचं ज्ञान नाही आहे, पण बालत्वाचं अज्ञान आहे. बालपणात जे अज्ञान आहे ना ते आहे. त्यामाजी जाण असेना परी बालत्वाचे अज्ञान. आता बालपणामध्ये प्रत्येक बालकाला सहज अज्ञान असते ना. त्याला काय माहीत आहे की कोण व्यक्ती कसा आहे काय आहे. म्हणून लहान लेकरं कोणाला कुणी घेतलं ना त्याला तर पटकन त्याच्याकडे जाते. असं थोडी म्हणतात की मी याच्याकडे जाणार नाही त्याच्याकडे जाणार नाही. पण या बाळाला अज्ञान नव्हतं. बाळपणी अतिसज्ञान, बालपणातच आत्मज्ञान संपन्न असं बाळ. यालागी आचार्य केला प्रश्न. म्हणून आचार्यांनी प्रश्न केला. जीवी धुळी माझी रत्न जाणते यत्न स्वये करीती. जसं धुळीमध्ये एक रत्न पडलेला आहे, त्याची परख ज्याला आहे ती त्याची कदर करते, तसं त्याला आचार्यांना त्याची लक्षात आली ना कुवत. शिंपी माझी मोती होय, शिंपल्यामध्ये मोती आहे. परी शिंपीशी कामा नये, शिंपीला ते काही कामा येत नाही. शिंपल्याला काय काम आहे? ते जे त्याचा जाणता आहे ना, ज्याला नजर आहे तोच घेऊ शकतो. पारखी पाहिजे त्याला.
म्हणून दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तर पारखी. म्हणून ज्ञानी पुरुष आणि अज्ञानी पुरुष दोन्ही या जगामध्ये वावरत असतील, पण ज्याला दृष्टी आहे ना आत्मज्ञानाची, तर ती ज्ञानी पुरुषाला समजू शकतात. तिची सज्ञानाशी पाहे भूषण होय निजांगी. त्याला भूषण वाटत असतं. मग त्या पूर्णज्ञानी पुत्राची माता पित्यांना ओळख व्हावी म्हणून श्री शंकराचार्यांनी त्याला प्रश्न विचारले. आता आईवडिलांना सुद्धा त्याच्या ज्ञानाची महत्त्व लक्षात यायला पाहिजे ना, हे किती ज्ञानी आहे, आत्मानुभवी. तर हे कळण्यासाठी आचार्यांनी त्या बाळाला प्रश्न केले. काय प्रश्न केले? तेवी त्या बाळकाचे ज्ञान माता पिता नेनती जाण, त्याचे प्रकाशावया ज्ञान विज्ञान आचार्य प्रश्न स्वयं केला. तू कैचा कोणाचा, तू कसा आहेस, तू कोणाचा आहेस, कोठील कोण, कुठला आहे, कोण आहे, काय नाम, कोण वर्ण, तुझे कोठोनी आगमन, तू कुठून आला, पुढारे गमन, तुझं कोठे, तुला पुढं कुठं जायचंय. माझी प्रीतीचा प्रश्न तुवा प्रीतीने करावा परिपूर्ण, प्रीती सुखावे पूर्ण तैसी प्रतिवचन मज देई. 8 प्रश्न केले आचार्यांनी. तू कसा आहे, कोणाचा आहे, कुठला आहे, कोण आहे, काय नाव आहे, कोणता वर्ण आहे, तू कुठून आला आणि तुला पुढं कुठं जायचंय. ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्या अंतःकरणात जर उठत असतील तर इथून खऱ्या परमार्थाला सुरुवात झाली. आणि असे जर प्रश्न आपल्या अंतःकरणात उठत नसतील तर अजून खऱ्या परमार्थाला सुरुवातच झाली नाही. डोळे झाकून निश्चय करा. आणि कोणाला तपासायचं तर समोरासमोर आणा. झाकून नाही. आचार्यांची सभा आहे. प्रीतीने प्रीती अतिशय वाढे. आता मी तुम्हाला प्रेमानं हे प्रश्न विचारले, तुम्ही प्रेमानं याचं उत्तर द्यावं. कारण प्रीती म्हणजे प्रेम हे सुखाचं काय आहे, पूर्ण रूप आहे. अशाच वचनामध्ये तुम्ही आम्हाला बोला. कारण बोलणंसुद्धा कसं असावं, प्रेमानं असावं. अनुभवाची उरेल ओल, ऐसे बोलावे ते बोल. अनुभवाची ओल उतरली पाहिजे ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात. असं बोल बोलायला पाहिजे. असं बोलू नये की समोरच्या माणसाला टोचलं पाहिजे, ते पाप असतं. म्हणून ऐसे बोलावे ते बोल, उरेल अनुभवाची ओल. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, आपुल्या मती उगीच चिखल कालवू नको रे. अनुभवा विन मान हालवू नको रे. म्हणून हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजनाशिवाय काळ घालवू नका. आणि अनुभवा वाचून मान हलवू नका. आपल्याला सवय लागली, अनुभव नसला तरी होच म्हणायची. या मान हलवू नका. शेवटी मान हलणारच आहे, पण आतापासून अनुभव नसल्याशिवाय. कारण अनुभव आला तर हो म्हणा ना, कशाला बी होच म्हणतो आपण. ते काही कोटं तपासलं का आपण? नाही. कारण आपलं नाव आपल्याला वाटलं की 4 चौघांनी सांगितलं तुझं नाव हे, मग तेच नाव पक्क धरून बसलो आपण. मग ते नाव पक्क धरून बसलो आणि इथं माऊली काय सांगते? उपजली या पिंडासी नाव नाही ते पासी, ठेविलेनी नावेसी उदित उठी. आता बालक जर उपजलं ना तर त्याला नाव असतं का? नाही. 12 दिवसानंतर त्याचं बारसं आणि 13व्यानंतर तेरसं. इतक्यातच आहे ना. तर ते बालकाचं नाव ठेवलं म्हणजे कुठं ठेवलं? जसं टोपी डोक्यावर ठेवली तसं नाव कुठं ठेवलं? कपाळावर ठेवलं का गालावर ठेवलं का मानायला लावलं? बरं, मानायला लावलं. ज्याला जे दिसतं त्याचं मानायला लावलं आणि त्याला कळतं का? मग ज्याचं मानायला लावलं त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला पाहिलंच नाही, ते तर दिसतच नाही. मग कशी गंमत आहे ही? जे दिसत नाही ज्याला कळतं ते दिसत नाही, जे दिसतं त्याला कळत नाही. आणि ह्याचं नाव मानायला लावलं. आणि कोणाला मानायला लावलं?
ज्याला कळतं जे दिसत नाही त्याला मानायला लावलं, म्हणजे आगाऊ धंदा आहे ना. बरं ठीक आहे, आपण काय करतो, ती जसजसं वाढतं तसं त्याला काय म्हणते, आता हे वाढायला लागलं, मग त्याचा वाढदिवस साजरा करते. आता 100 वर्षाचं आयुष्य असलं आणि 50 वर्षचं त्याचं वय असलं तर ते 50 वर्षानं वाढलं ते आहे ना. मग त्याचं वाढ झाला का घट झाली? आता 100तून 50 काढा, किती राहिले? मग घटलं का वाढलं? आणि लोक म्हणतात वाढदिवस, अशी उलट्या खोपड्या आहेत. बरं आता कोणी म्हणावं इथं कोणाला, कारण सगळेच वाढदिवस करायलेत ना. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये तुम्ही बघा, वाढदिवस आहे का घट दिवस आहे, हिशोबानं बघा ना, घट दिवस. बरं आता सगळे लोक काय करतात, पैसा जमा करतात. कशासाठी? म्हातारपणात उपयोगी पडेल, बरोबर आहे ना. म्हातारपण येईन याची काही गॅरंटी आहे का? म्हातारपण येईल याची काही गॅरंटी आहे का? बरं तारुण्य आता कसं आहे, प्रत्यक्ष आहे ना. मग तारुण्य प्रत्यक्ष आहे आणि म्हातारपण येईन का नाही याची काही गॅरंटी नाही. मग अनिश्चित म्हातारपणासाठी निश्चित तारुण्य खर्च करणं शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे? बोला, जोरात बोला ना. मग आम्ही कशाला म्हणा, तुम्हीच तुमचं ठरवा. निश्चित तारुण्य अनिश्चित म्हातारपणासाठी खर्च करायला लागले, मग शहाणं म्हणावं का मूर्ख? मूर्ख आहे का नाही? बरं तसं म्हणावं तर मग त्याला वाटतं महाराज असं बोलते बाप्पा, लयच कडक आहे. तर कशाचे कडक? आता जे आहे ते सांगायला लागलो. म्हणून निश्चित तुझं आहे तुझं पाशी, परी तो जागा चुकलास. म्हणून उठी वेगी जाई पुत्रा, तीर्थे रे तो हिंड. तू उठ, जागा हो, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे जन्ममृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी तुम्ही घाई करा, गडबड करा, कारण क्षणभंगूर नाही भरवसा. व्हारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळ सागा. पुढं फार मोठं वळण आहे बरं का. म्हणून तुम्ही आताच काय व्हा, जाग व्हा, हुशार व्हा. तर हे 8 प्रश्न विचारलेले आहेत. प्रीतीने प्रीती अतिशय वाढे, प्रेमानं प्रेम वाढत असतं. प्रीतीने परम प्रीती जोडे, प्रीतीनं प्रेमानं परम प्रीती जोडत असते. प्रीती प्रीतीचे फेडी साकडे, सुखच सुखाचं साकडं सोडवत असतं. म्हणजे प्रेमच प्रेमाचं काय करतं, कोडं उकलत असतं. कारण हे कोडं आजचं थोडीच आहे. ज्या दिवशी त्या साधकाला सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाला, तत्वमाशी ते ब्रह्म तू आहेस, आणि त्याच्या अंतकरणात निश्चय झाला की मी अमृत स्वरूप ब्रह्म आहे, तर त्यावेळेस त्याला खूप आनंद होतो. मग त्याच्या मुखातून उद्गार निघतात, आजी फिटले माझे कुडे, बहुता जन्माचे साकडे, गोंधाटले पुढे परब्रह्म सावळे. अनंत जन्माचं कोडं आज सद्गुरूच्या संगतीत उकललं. नाहीतर हे कोडं कोणाच्याच संगतीत उकललं नाही, सगळ्यांनी पांघरुणावर पांघरूनच घातलेलं आहे ना. मी माझे कल्पनेने झालोशी पांगुळ, चालतान चलवीची कोठे न मिळ स्थळ. आहे ना. म्हणजे चालत असताना कुठं बसावं म्हणून स्थळ भेटेना, बरं का. दुःख म्हणजे असं फिरत असताना काय झालं, श्रम झाला, केवळ श्रम झाला. म्हणून ह्या दुःखातून तुम्ही काय करा, मला जाग करा. हा जो भ्रम आहे ना, भ्रम निवारूनी भवर जाळे, अवघा निरसला भेव. हे निवारून, हे भवर जाळं काय करा तुम्ही, निवारण करा. आणि माझ्या ठिकाणी असलेल्या भीतीचं काय करा तुम्ही, ती घालवा. धर्म जागो गुरु महिमा, देही दावियेला देव. म्हणून
या मरणाऱ्या देहात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देणारे सद्गुरू आहेत. याच देहात तुम्ही देव आहेत अशी ओळख करून देते. असं कुणी आहे का? है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन में खुदा दिखावेगा, 52 हरफ के मायने बताकर भेद भरम को मिटावेगा. आहे का असा कुणी माई का लाल? चॅलेंज आहे की याच देहात तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं आत्ता इथं सिद्ध करून दाखवा. जितके पैसे म्हणलं तितके देतो. पाकिट काय धंदे लावले. म्हणून कालच विषय झाला आपला की परमार्थाचा फार मोठा धंदा चालू आहे. खरा परमार्थ लोपलेला आहे. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. कोणालाही सोपं वाटायला लागलं पण एवढं सहज नाही आहे. कारण नाथ महाराज जहागीरदार आहेत. त्यांनी सुद्धा दुकान उघडलेलं आहे. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोला विन सर्व वस्तू. बगर पैशाचा द्यायलो तर आम्ही वस्तू आणि तुम्ही पाकिट देऊ देऊच बेजार व्हायला लागलेत. आणि ऐकायला पोथी, वळायला वाती आणि कळायला माती. किती सप्ते ऐकायलेत, किती काय ऐकायला लागले तरी आत्माचा ना निवाडा काही होईच ना. का होणार? कारण तिथं कोणी टच करेन ना, विवेकावर जागच होईन. मग हे असं कधी कोडं उलगडणार? बरं आयुष्य हातात आहे का? तुम्हाला धंदे करायला भरपूर येत ना हो, परमार्थाचा धंदा का करायला? म्हणून फार जे हळुवारपणे येईल तरीच ही उपयोगा जाईल, नाहीतरी गोटी होईल मुक्या बहिऱ्याची. हे मुक्यानं सांगितलं आणि बहिऱ्यानं ऐकलं अशी व्यथा होईन बरं का. अवस्था गंभीर आहे. म्हणून सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी. म्हणून ही वारी आहे. या वारीमध्ये साधू संत भेटतात आणि कीर्तनं होत असतात. पण होत कीर्तनाचा गजर, तेथे असे देव उभा, कैची समचरणाची शोभा. म्हणून पंढरपुरामध्ये कीर्तन चालू असताना नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. तर कीर्तनातून काय होत असतं? स्वतःची ओळख होत असते. आणि ती ओळख झाल्यानंतर जे प्रेम उत्पन्न होत असतं, त्या प्रेमानंच हे काय होत असते, साकडं, हा जो घोटाळा झालेला आहे तो निघत असतो. म्हणून प्रीती पुढे पुढे प्रिय करा पडिये, पुढं ती प्रिय करा जवळ जी नेत असते तेच प्रेम. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. ऐसा आचार्याचा प्रश्न ऐकता प्रकाशे निज ज्ञान. असे आचार्यांचे प्रश्न ऐकल्याबरोबर निज आत्मज्ञानाचा प्रकाश पडला त्या बालकाच्या अंतःकरणावर. जीवी लागता रविकिरण सूर्यकांत संपूर्ण प्रभा दावी. आता सूर्याचे किरण पडल्याबरोबर तो सूर्यकांत म्हणी काय करतो? त्याच्यातून प्रकाश दाखवतो. देखोनी पौर्णिमा पूर्ण चंद्र भरती खवळे क्षीरसागर. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहिल्याबरोबर समुद्राला भरती येते. तेवी देखोन प्रश्नादर ज्ञानाब्दी अपार उथळ भरते. तसं प्रश्नावर ते आदरपूर्वक प्रश्न ऐकून त्या बाळाच्या अंतःकरणात सुद्धा आता काय झालं? आत्मज्ञानाचं भरतं आलं. होता वसंताचे आगमन झालं वसंताचं. विसजी मौन यावत जन्म, विसर्जी मौन यावत जन्म. म्हणजे आता त्यांनी काय केलं? आपलं मौन सोडलं. का देखोनिया नवघन मयूर आनंदे करी गर्जन. आता पाऊस पडायला लागला हे पाहिल्यानंतर मोरानं काय केला? आता आपला पिसारा उकलला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पिसारा पसरवला. आता त्याला नवीन पाऊस पडायला लागला आणि ते काय करतात? वरच्यावरच काय करतात? ते पाण्याचे थेंब शोषण करून घेतात. तीवी द्यावया प्रतिवचन उल्हासे पूर्ण परिपूर्णत्वे. आता आचार्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी
या बालकाला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात तो काय करायला लागला, पूर्ण रूपानं उत्तर द्यानाला प्रवृत्त झाला. आजवरचे मौन आचार्यांच्या प्रश्नामुळे त्या मुलाने सोडले. ऐकोनी आचार्यांचे वचन, करतळामळक प्रकाशित ज्ञान. आचार्यांचं वचन ऐकल्यानंतर करतळामळक, कर म्हणजे हात, तळ म्हणजे तळहात, बरं का. त्याच्यामुळं काय म्हणते त्याला, करतळामळक म्हणजे हस्तामलक प्रकाशित ज्ञान. आता तो आपलं बोलायला सुरुवात करायला, हातावर ठेवलेला आवळा जसा सहज पाहता येतो तसे अतर्क्य ज्ञान त्या मुलाने सांगितले, म्हणून त्याला हस्तामलक हे नाव मिळाले. याला गीतेचे अभिधान हस्तामलक जाणे या हेतू म्हणती. त्या नावाला अनुसरून त्याला हस्तामलक म्हणतात आणि त्या हेतूनच त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, हस्तामलक. सांगा, हस्तामलक बोलून दाखवा. हां, मग हस्तामलक विचारलं की सांगता आलं पाहिजे. कोणाला म्हणते हस्तामलक, तळ हातावर ठेवलेला आवळा जितका प्रत्यक्ष तितकाच त्या आवळ्याला जाणणारा मी सुद्धा प्रत्यक्ष आहे. म्हणजे आत्मानुभव आहे, आत्मा आहे आणि तो मी आहे, असं इतकं स्पष्ट आहे. हे म्हणजे ब्रह्मज्ञान लय अवघडे, लय अवघडे, आत्मज्ञान लय अवघडे. हे काय मग, हे ब्रह्मज्ञान नाही तर काय. ही तळ हातावर असलेल्या आवळ्याला मी जाणायलो आत्ता इथं डोळ्याद्वारे अंतःकरणात. मग हाताला हात जाणत नाही, आवळ्याला आवळा जाणत नाही, डोळ्याला डोळा जाणत नाही, श्वासाला श्वास जाणत नाही, मनाला मन जाणत नाही. या सगळ्याला मी जाणायला लागलो. मग जो जाणणारा आहे तो देव आहे. देव तर ना आता दिव्य हा. को देवा हा यो मनस्साक्षी. जो मनाला जाणतो तो देव आहे. जो मनाला जाणतो तो देव आहे, ही युक्ती आहे. को देवा हा यो मनस्साक्षी हे शास्त्र प्रमाण आहे आणि तुम्ही तुमच्या मनाला जाणता, हा तुमचा अनुभव आहे. आता शास्त्र प्रमाण आहे, युक्ती आणि अनुभव आहे, तिन्ही पद्धतीने सिद्ध झालं तुम्ही देव आहे. आता कबूल करायला काय हरकत, कबूल आहे कबूल आहे, कबूल आहे. झालं लग्न. कोणाची लग्न, कोणाचं लग्न, मुक्तीशी लग्न. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता जे उरलेले दिवस आहेत ना, आता आनंदानं राहायचं. आता आनंदासाठी जगायचं का आनंदानं जगायचं, आनंदानं जगायचं. आर्ट ऑफ लिव्हिंग ही योगिया साधली जीवन कला. ही जीवन जगण्याची कला आपल्याला सद्गुरू लक्षात आणून देतात. म्हणून आता या लागी तिची अभिधान हस्तामलक जाणिया हेतू म्हणती. हस्तामलक वाच. आता हस्तामलकानं बोलायला सुरुवात केली, आपलं मौन सोडलेलं आहे. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय न वैश्या न शूद्रा न ब्रह्मचारी न ग्रही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपा. भिक्षुर्न चाहम निजबोधरूपा. तो म्हणाला, मी कुणीही नसून सकळ सृष्टीकर्ता आत्मा आहे. 8 वर्षानंतर हे बालक बोललं आणि इतकं समर्पक बोलले की आज नाथ महाराज आपल्याला सांगायला लागले, नाहम मनुष्यो न च देव यक्षो. मी मनुष्य नाही, मी माणूस नाही. मनुष्यत्व ही शरीरावर केलेली कल्पना आहे. स्त्रीची, जातीची, पुरुषाची, वर्णाची केलेली काय आहे, कल्पना आहे. मी देव नाही, मी यक्ष नाही, न ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, ब्रह्मचारी नाही, ग्रही नाही, वानप्रस्थी नाही, संन्यासी नाही. तर मी आत्मस्वरूप आहे. मी कोण आहे, आत्मा आहे आणि हे माझं स्वरूप आहे. मग हे शरीर, ह्याच्यावर मनुष्यत्वाची कल्पना केलेली आहे आणि मनुष्यत्व हे शरीरावर केलेली कल्पना आहे आणि शरीराची कल्पना पंचभूतावर केलेली आहे. आणि पंचभूत पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि
आकाश. म्हणून हे 5 भूत आहेत आणि या 5 भूतापासूनच या शरीराची निर्मिती झाली. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व से भूनी. मूर्ख लोग भेद नहीं जाने, मूर्ख लोग भेद नहीं जाने. दिन दिन मैली की नीच दरिया, झिनी रे झिनी. ही अष्टधा प्रकृती आहे आणि त्याच्यापासून या शरीराची निर्मिती झालेली. 9-10 मास बुनन को लागे. हे 9-10 महिने आईच्या गर्भामध्ये ह्याला रचना व्हायला वेळ लागलेला आहे आणि त्या गर्भवासामध्ये आपण त्या देवाला नवस केलेला आहे बरं का. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवनिया, दुरिताचे जाळे उगवनिया. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवा मला या दुःखातून एकदा वेगळं कर, सोडव. मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो, हे माझा नवस आहे. आता पहिला नवस फेडल्याशिवाय किती नवस करा ते तुमचे पूर्णत्वाला जातच नाही. कारण याचा अनुभव आहे तुम्हाला. पहिलं लोन फेडल्याशिवाय दुसरं लोन देतच नाहीत. क्रॉप लोन असो, नीड रिपोर्ट आणा म्हणतात ना, ते नीड रिपोर्ट आणल्याशिवाय दुसरं लोन भेटत नाही. तसं पहिला नवस तिथं केलेला आहे, ते फेडल्याशिवाय तुम्ही इकडे किती नवस करा ते पूर्ण होतच नाहीत. म्हणून महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. तर तुम्ही आता काय करायला पाहिजे, ते पहिला नवस जे केला ना ते बेबाकी प्रमाणपत्र आणा म्हणतात, तर तसं प्रमाणपत्र द्यावं लागतं. ते नवस फेडावा लागतं आणि ते फेडल्यानंतर ज्यावेळेस हा जीव देवाकडे जातो, देवाकडे गेले ना तुकोबराय गेले, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे हारी. बरं झालं देवा, व्यवहारात किती नुकसान होऊ द्या, पण मृत्यूच्या दाढेमध्ये हे शरीर गेलं नाही, हे सगळ्यात चांगलं झालं. वाचूनही आलो येतवरी, इथपर्यंत मी आलो वाचून. आता उरलेलं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करत आहे. उरले ते हरी तुम्हा समर्पण. असं समर्पण व्हायला पाहिजे, सरेंडर व्हायला पाहिजे. म्हणजे जीव देवाला शरण गेला की मग काय झाला, तो देवरूप झाला. देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. क्या बात है. सासरा पाहायला गेलो, जावई म्हणून ठेलो. सुनमुख पाहायला गेलो, सासरा म्हणून ठेलो. हे ठेलो ना, तर जे ठेलं ते वेगळंच व्हायला लागलं. ती सून, हे सासरा, हे सासरा ती जावई. बाप पहावयासी गेलो, मुलगा होऊन ठेलो. ते बाप कुठं झाला. आणि देव पहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो. म्हणून तुझं मज ऐसी परी, जैसे तरंग सागरी. देवा तू तरंग, तू समुद्र आहे तर आम्ही तरंग आहे. तुम भय सोना हम भय सुहागा. मीराबाई सांगतात, देवा तू नुसतं सोनं आहे रे, पण आम्ही अलंकृत सोनं आहे. तुम भय सोना हम भय सुहागा, तुम मय भय मोती हम भय धागा. तू मोती आहे तर आम्ही तुझा काय आहे, धागा आहे. म्हणून पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, तू पतंग मी पतंग, तुझ्या हाती धागा. मी पतंग आहे आणि तुझ्या हाती कोणी धागा आहे. तसं कारण ही पतंग आता उडायला लागली तर ह्याचा अधिष्ठान काय आहे, देवाचं आहे. म्हणून जीव आणि शिव हे दोन्ही काय आहेत, हरिरूप आहेत. हे म्हणायला दोन आहेत आणि असायला एक आहे. पती पत्नी दिसायला दोन आहेत, म्हणायला दोन आहेत, पण असायला एक आहे. अर्धनारी नटेश्वर असं. म्हणून या ठिकाणी बालकानं पहिल्यांदा उत्तर दिलेलं आहे आणि समर्पक उत्तर दिलेलं आहे की मी मनुष्य नाही, नाहम मनुष्यो न च देव यक्षो.
तर मी वर्णाचा नाही, आश्रमाचा नाही, बरं का. आणि मी मनुष्य आहे हेच काय आहे सगळ्यात मोठी कल्पना आहे. वाटत नाही आपल्याला, कारण मनुष्यत्वावरच सगळ्या कल्पना आहेत. नावाचा, गावाचा, वर्णाचा, रूपाचा किती अभिमान आहे आपल्याला. जर आपल्याला आपला रंग काळा असन आणि कुणी जर आपल्याला काळं म्हटलं तर राग येतो का नाही. आणि जो गोरं माणूस असलं तर ते थोडं ॲटीच चालत आहे, मग त्याला गोऱ्या रंगाचा अभिमान, कोणाला उंचीचा अभिमान, कोणाला शक्तीचा अभिमान. असे आता अभिमानाचे प्रकार वेगवेगळे. पण अभिमान तर अभिमान कधीही घातक असतो. म्हणून हे सगळे कल्पने आहेत. आणि कल्पनेला टाकलं की तो जीव कोण असतो, ब्रह्मरूप असतो. म्हणून ही कल्पना टाकायला पाहिजे. कारण संकल्प म्हणजे सत्यानं केलेली कल्पना. संकल्प विकल्प म्हणतो ना आपण, हे मनाचा धर्म आहे. बुद्धीचा धर्म आहे निश्चय करणं, चित्ताचा धर्म आहे चिंतन करणं, आणि अहंकाराचं काय आहे, हे काम कोणी केलं, मी केलं. हे अंतःकरणाचेच 5 प्रकार आहे. म्हणून मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वा न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. मी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे नाही. म्हणून आपण मनाला जाणणारे मनाहून कसे आहोत, वेगळे आहोत. मनाहून वेगळे आहोत इतकंच नाही, तर मन हे कल्पना आहे आणि त्या कल्पनेचं अधिष्ठान आपण आहोत. आणि विचारसागरामध्ये असा सिद्धांत आहे, कल्पित वस्तू अधिष्ठानरूप परमात्मा असते. म्हणजे मन एक आत्मा आहे, आत्मा आहे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची ते सावे. म्हणून मन नाही, ते काय आहे, ब्रह्म आहे. असं हा सिद्धांत आहे, हे लक्षात ठेवा. आणि